तुम्ही नेहमी हे ऐकलं असेल की दुबईत प्रॉपर्टी घेतल्यानंतर त्याचे रिटर्न्स खूप जास्त असतात. फॉर एक्झाम्पल, या प्रॉपर्टीचं इतकं रेंट येत आहे. आज मी तुम्हाला समजावते तुम्ही प्रॉपर्टी घेतल्यानंतर तुम्ही प्रॉपर्टीचा ROI कसं कॅल्क्युलेट करू शकतात. फॉर एक्झाम्पल, जर आपण एक स्टुडिओ अपार्टमेंट घेतलं, त्याची प्राइस असेल 7.5 लाख दिरहम, जे की होतात 1,80,00,000 रुपये. त्याचा रेंट आपल्याला भेटेल 60,000 दिरहम, जे होतात 14,40,000 रुपये. सर्व्हिस चार्जेस, ज्याला आपण मेंटेनन्स कॉस्ट पण बोलू शकतो, ते असते ऍव्हरेज 12 ते 14 दिरहम पर स्क्वेअर फीट दुबईत, जे की होतात 336 रुपये पर स्क्वेअर फीट. 336 मल्टीप्लाइड बाय 450. 450 एक ऍव्हरेज साईज कन्सिडर केली आहे, जे की होतात 1,55,200 रुपये. हे असेल वर्षाचं सर्व्हिस चार्ज. आता नेट रेंट कॅल्क्युलेट करूयात. ते होणार 14,40,000 मायनस 1,55,200, जे की होतात 12,88,800. आता हे असेल वर्षाचं रेंट. आता नेट ROI जर आपण कॅल्क्युलेट केलं, ते होणार नेट रेंट डिवायडेड बाय बाइंग प्राइस इंटू 100, जे की होतात 12,88,800 डिवायडेड बाय 1,80,00,000 मल्टीप्लाइड बाय 100. आपल्याला भेटतो 7.1% नेट ROI. हे जर तुम्ही इंडियात इन्व्हेस्ट केले, तुम्हाला भेटणार 3 ते 4% रेंटल, आणि त्याच्यात पण तुम्हाला इन्कम टॅक्स पे करावे लागणार. दुबईत तुम्हाला ऑन अन ऍव्हरेज 60% रेंटल भेटतो, आणि जर चांगली लोकेशन सिलेक्ट केली तर 10 ते 12% पण रेंटल भेटू शकतो. तर आता तुम्ही ठरवा की तुम्हाला दुबईत इन्व्हेस्ट करायचंय की इंडियात.